मादीची फक्त चोच बाहेर असते आणि नर ह्या सगळ्या साधारणतः 1.5 महिन्याच्या कालावधी करता या मादीला पूर्ण बाहेरून भक्ष्य आणून देतो, तिला भरवतो, मग अंडी उगवली जातात, पिल्ल होतात आणि पिल्ल उडून जाईपर्यंत हा सगळा कार्यक्रम त्यांचा चालू असतो. वाचन असेल, चित्रकला असेल, कदाचित गायन असेल, नर्तन असेल, या सगळ्यांना थोडंसं कदाचित कौशल्य लागत असेल. पण पक्षी निरीक्षण हा असा छंद आहे की जो म्हणून वय वर्ष 5 पासून 7 पासून वय वर्ष 70 पर्यंत कोणालाही करता येऊ शकतो. सहज सोपा छंद म्हणजे पक्षी निरीक्षण. या छंदापासून आपल्या आयुष्यात काय बदल होतो, कसा आपणास आनंद मिळतो, बाबतीत प्रसिद्ध पक्षी मित्र अभ्यासक श्री प्रसाद देशपांडे यांनी सर्वांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. तर आपण सगळेजण नमस्कार. तर आपण सगळेजण आज या पक्षी निरीक्षण, बर्ड वॉचिंग ही काय हॉबी आहे, काय छंद आहे नक्की कदाचित माहिती असेल, थोडंसं ऐकलं असेल, कदाचित अशाच एखाद्या पक्षी वेड्याबरोबर थोडासा कदाचित काही जणांनी प्रवास पण केलेला असेल की काय करतो नक्की हा माणूस, जरा जाऊन बघू असं सुद्धा कदाचित केलं असेल. काही जण जंगलामध्ये गेले असतील, आपले जे काही नॅशनल पार्क्स आहेत तिथे जाऊन कदाचित थोडस वाघ बघण्याच्या बरोबर त्यावेळेच्या जो काही कोणी गाईड, कोणीतरी माहितगार असेल त्यांनी काही थोडेसे पक्षी पण दाखवले असतील. जे काही छंद आपण जोपासतो, कुठले छंद, बरेच जण म्हणतील की हो कितीतरी वेगवेगळ्या छंदांची आपल्याकडे नावं आहेत, ते कदाचित छंदांची एक फार मोठी यादी पण करता येईल. वाचन असेल, चित्रकला असेल, कदाचित गायन असेल, नर्तन असेल, या सगळ्यांना थोडंसं कदाचित कौशल्य लागत असेल. पण पक्षी निरीक्षण हा असा छंद आहे की जो म्हणून वय वर्ष 5 पासून 7 पासून वय वर्ष 70 पर्यंत कोणालाही करता येऊ शकतो. छंदाची पुस्तकी व्याख्या कदाचित तुम्ही समोर वाचाल काय आहे ती, पण कुठलाही छंद हा निखळ आनंद देणारा छंद असला पाहिजे. आणि या निखळ आनंद देणाऱ्या छंदांमध्ये पक्षी निरीक्षणाला कदाचित सगळ्यात वरचं स्थान आहे. पण पक्षी निरीक्षण म्हणजे नक्की काय करायचं असा कदाचित मनात प्रश्न आला तर डोळे उघडे ठेवायचे, कान उघडे ठेवायचे आणि आजूबाजूला पाहायला सुरुवात करायची की जे काही तुम्हाला दिसेल त्याला आपण म्हणू पक्षी निरीक्षण. म्हणजे काय काय करता येईल. आपल्या साध्या घराच्या खिडकीमधून, एखाद्या गॅलरीमधून, गच्चीवरून डोळ्याला आणि कानाला जाणवेल असं जे काही असेल त्याला मी म्हणतो ते पक्षी निरीक्षण आहे. हो, त्याचा आनंद खूप आहे वगैरे वगैरे, त्यातून आपल्याला भरपूर शिकायला काही मिळू शकतं. आणि या सगळ्याची मी सुरुवात म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये कदाचित पक्ष्यांना जे काही महत्व आहे, म्हणजे श्री विष्णूचं वाहन गरुड असेल, कार्तिकेयाचं वाहन मोर असेल, हिंदू संस्कृतीमध्ये आहे, कदाचित तसं ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीमध्ये पण आहे. हा डावीकडे जो दिसतोय तो हर्मेस नावाचा त्यांचा जो काही देव आहे, त्याला पंख लावलेले बूट आहेत, त्याचे मेसेंजर गॉड त्याला म्हणतात. त्या पंख लावल्यामुळे तो कदाचित उडून इकडून तिकडे जाऊन वार्ता पोचवू शकतो. किंवा हा इजिप्शियन जो काही दुसरा गॉड आहे, ज्याला देव आहे, त्याला टोच असं म्हणतात, बरोबर आहे. काही पक्ष्यांची कदाचित नावं नवीन असतील, पण तरी एक आयबिस नावाचा, ज्याला मी कुदळ्या असं म्हणतो, त्या आयबिसची चोच याला आहे या पक्षाला. म्हणजे एवढ्या आपल्या संस्कृतीमध्ये पक्ष्यांना हे स्थान आपण दिलेलं आहे. पक्ष्यांपासून प्रेरणा घेऊन काय काय होऊ शकतं कदाचित पुढची स्लाइड बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. ज्या वेळेला मानवाने पहिल्यांदा एखाद्या पक्षाला उडताना बघितलं असेल त्यावेळेला मनात पहिला विचार आला असेल, अरे मला याच्यासारखं करता येईल का, मला याच्यासारखं आकाशात उडता येईल का.
आणि त्याच्यातून तर कदाचित प्रेरणा घेऊन विमानाचा शोध लागलाय, काय आहे त्याच्या मागचं शास्त्र वगैरे वगैरे याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे जे काही समोर दिसतंय, हो कदाचित विमान, मग ते साधं कदाचित प्रवासी वाहून नेणारं विमान असेल, नाहीतर एखाद्या युद्धामध्ये वापरता येणारं फाल्कनचा उपयोग करून, अरे हा किती वेगाने जाऊ शकतो, याच्या शरीराची रचना काय आहे याचा विचार करून कदाचित एखाद्या युद्धात वापरता येईल असंच आपण वाहन तयार केलेलं आहे. पक्ष्यांबद्दल मला कुतूहल कधीतरी असं म्हणून खूप पूर्वीच निर्माण झालं. कारण काय तर लहानपणापासून मी ट्रेकिंग हायकिंग ज्याला म्हणू या प्रकारामध्ये आहेत, अगदी शाळेत असल्यापासून. काही जणांना कदाचित आठवत असेल की काही दिवसांपूर्वी मी इथे एक अन्नपूर्णा सर्किटचा ट्रेक केला होता, त्याच्यावरचं एक असंच व्याख्यान दिलं होतं. आणि ट्रेकिंग हायकिंग मधून जे काही सुरू होतं, हो झाडं पानं फुलं बघायची आवड एक निर्माण होते. आकाश दर्शन हा एक त्यातला मुख्य भाग आहे, ते होतं. कदाचित ते पण आठवत असेल काही जणांना की मागच्या वेळेचं माझं एक असं व्याख्यान आहे, ते सूर्यग्रहणावर मी व्याख्यान केलं होतं इथे. पण पक्ष्यांबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि अरे या पक्ष्यांचा माणसांनी कुठे कुठे कसा कसा किंवा माणसावर पडलेला प्रभाव काय आहे याचा विचार करायला लागलो. त्यावेळेला कदाचित मला पुढचं एक सापडलं, या कितीतरी आपल्या कारचे लोगोज आहेत. साधा एखादा ॲस्टन मार्टिन असेल, माझदा असेल, 2-4 नावं जी आपल्याला माहिती आहेत, या सगळ्या लोगोज मध्ये पक्ष्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. वेगात जाणे, उडणे, इकडून तिकडे स्थलांतर, या सगळ्या बाबींचा उपयोग करून हे जे काही आपले वाहनांचे लोगो आहेत त्यांचे बरेचसे लोगो आपल्याला माहिती पण आहेत. इतका या पक्ष्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडलेला आहे. मी असं सांगितल्यानंतर कोणी म्हणेल, हो तुम्ही खूप लहानपणीच पक्षी निरीक्षण सुरू केलं वगैरे, तुम्हाला आवड निर्माण झाली, हे सगळं. पण आम्ही नक्की काय करू शकतो आता या वयात सुद्धा? मी असं म्हणेन की कदाचित माझ्या समोरचे सगळेच आपण तसे बऱ्यापैकी वयस्कर आहोत, पण तरी आम्ही काय करू शकतो? पक्षी निरीक्षण करायचं असेल तर कदाचित फक्त 2च गोष्टींची आवश्यकता आहे. काही हॉटस्पॉट्स आपल्याला जे म्हणतो माहिती असेल तर, किंवा कदाचित एक बायनॉक्युलर आणि एक पुस्तक, याच्या जोरावर आपल्याला पक्षी निरीक्षण करता येऊ शकतं. पुस्तकावरचं नाव तर सगळ्यांना परिचित आहेच, म्हणजे पक्षी निरीक्षकांची गीता म्हणता येऊ शकेल असं हे पुस्तक. असं एक पुस्तक आणि एक साधी छोटीशी बायनॉक्युलर. पण मी म्हणालो डोळे उघडे ठेवायला पाहिजेत. उघडे ठेवून आजूबाजूला जे काही दिसेल ते आपल्याला साधारणतः पक्षी दिसायला सुरुवात होईल. या शहरी वातावरणामध्ये सध्या या पक्ष्यांना पहिलं म्हणजे खाणं आणि जे त्यांना लागतं दुसरं म्हणजे पाणी, हे मिळणं खूप दुर्मिळ झालंय. झाडं कमी झालेली आहेत, सगळीकडे बांधकाम होत चाललेलं आहे. नैसर्गिक अधिवास त्यांचा जो आहे, नॅचरल हॅबिटॅट त्याला शब्द वापरतो, तो नॅचरल हॅबिटॅट कमी झालाय. काही देशी झाडं ज्या झाडांवर हे पक्षी वाढतात ते झाडं कमी झालेली आहेत. हे सगळं लक्षात आल्यानंतर मी माझ्या घराच्या गच्चीवर नुसतं एक पाण्याचं भांडं ठेवलं आणि पाण्याचं भांडं ठेवल्यानंतर काय चमत्कार झाला तो मागचं मी 6-7 वर्ष अनुभवतो. म्हणजे आम्हाला पक्षी निरीक्षण करायचंय, मग आम्ही आता या वयात कुठे जाऊ, आम्हाला खूप लांब जावं लागेल का, आम्हाला जमेल का, असे कित्येक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतात. पण साध्या घराच्या गच्चीवर एक पाण्याचं भांडं ठेवल्यानंतर काय होऊ शकतं, पुढचे काही एक 7-8 जे काही मी चित्र दाखवणार आहे ती सगळी माझ्या घराच्या गच्चीवरची आहेत. मग आता सध्या न वापरला जाणारा, बरोबर आहे, हा जो काही दगडी खल आहे घरामध्ये, बरोबर आहे, तो मी ठेवला, त्याच्यात पाणी भरायला सुरुवात केली. आणि काही दिवसांमध्ये सहकारनगरला माझं घर आहे, तिथे बुलबुल सगळ्यांना ओळखता आला असेलच, पण त्याच्याबरोबर समोर जो काही दिसतोय त्याला आम्ही इंडियन व्हाईट आहे किंवा चष्मेवाला असं म्हणतो.
बरोबर, त्याच्या डोळ्याच्या भोवती एक पांढरी रिंग असते, तेव्हा चष्म्यासारखं दिसतं, तेव्हा त्याला चष्मेवाला म्हणतात. आणि हे पक्षी जे कदाचित पूर्वी येत असतील, पण आता ते पाण्यामुळे मला समोर येऊन दिसायला लागले. सहज घरातले कोणी यावं, नुसतं खिडकीतून बाहेर नजर टाकावी, गच्चीत जावं, की आपल्याला हे समोर पक्षी दिसतात. पुणे शहरामध्ये सुद्धा, जरी आता पण सांगितलं ही खूप वाईट परिस्थिती आहे, गर्दी आहे, धूळ आहे, गोंधळ आहे, हे ते आहे वगैरे वगैरे, सगळं हे जरी सगळं असलं तरी सुद्धा पुणे शहराचं पक्षी वैभव जे काही आहे हे भरपूर आहे. हे माझ्या गच्चीचा कठड आहे, त्याच्यावरचा हा फोटो आहे. त्याला मी टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर असं म्हणतो. पुण्याच्या सिंहगड व्हॅलीत तर दिसतोच, ARI ला पण दिसेल, बरोबर आहे. पण सहकार नगरला, प्रभात रोडला, बाणेरला, अशा सगळ्या ठिकाणी या पक्षाची नोंद झालेली आहे. परत तसंच एखादं पाण्याचं भांडं ठेवलं. पक्ष्यांना पाणी लागतं आंघोळ करण्याकरता आणि पिण्याकरता, दोन्ही करता. पण जसं आपल्याला सुद्धा आहे की हो, छातीपर्यंत स्विमिंग पूलमध्ये तुम्ही उतरला, छातीपर्यंत पाणी आहे, कदाचित तोपर्यंत बरं वाटतं. डोक्यापर्यंत, नाकापर्यंत जायला लागल्यानंतर आपण सुद्धा थोडेसे अस्वस्थ होऊ शकतो. तरी किती चांगलं पोहता येत असलं वगैरे वगैरे, तरी सुद्धा अशी परिस्थिती कदाचित येते. पक्ष्यांकरता पण असंच. खूप जर का खोल भांडं ठेवलं तर पक्षी त्याच्यात आंघोळ करत नाही, त्याच्यात येत नाही. म्हणून जरा उथळ भांडं ठेवल्यावर जे काही इथे दिसायला लागलं, बरोबर आहे, असे एका वेळेला 7-7, 8-8 हे चष्मेवाले माझ्या घराच्या आजूबाजूला यायला लागले. जसा चष्मेवाला आणि बुलबुल आहे, तसा हा एक ग्रे टीट नावाचा पक्षी आहे. साधी एक साळुंकी, पाण्याची गरज सगळ्यांनाच आहे. आणि मग कदाचित थोडस की साळुंकी यायला लागली, आणि मग कदाचित फोटोग्राफीमध्ये जराशी त्याच्यात मी सुरुवात केली. फोटोग्राफीची सुरुवात मी आधी कधीच केली नाही, आधी नुसतं बायनॉक्युलर आणि पक्षी निरीक्षण. पण फोटोग्राफीची सुरुवात केली तर त्याच्यात हे कदाचित असं एखादं चित्र मिळून जातं, बरोबर आहे. की पाणी पितोय, त्याच्यात ते पाणी उडलंय आणि असं एखादं गमतीशीर ज्याला म्हणू, तर असं एखादं चित्र त्यावेळेला मिळून जातं. हा फोटो थोडासा छोटा आलाय, पण ठीक आहे. हा एक खंड्या किंवा किंगफिशर. आणि फोटो कुठे काढलाय सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे बापरे, कुठे खूप लांब जाऊन वगैरे वगैरे, नाही. तर तसं नाहीये. सारसबागेमध्ये काढलेला फोटो आहे. सारसबागेच्या काय म्हणायचं, त्या पावभाजीचे स्टॉल वगैरे, त्याच्या बाजूचं जे गेट आहे उतारावरून आतमध्ये जाणारं, इथून सरळ गेलं की समोर पाण्यापर्यंत जा. अजूनही आज सुद्धा, उद्या सुद्धा गेला तरी तुम्हाला दिसेल, तिथे समोर एक मोठा लाकडाचा ओंडका ठेवलेला आहे. आणि त्या लाकडाच्या ओंडक्यावर, बरोबर, एक किंगफिशर जवळजवळ दररोज सकाळी येतो. एक तर त्या सारसबागेच्या तळ्यामध्ये त्याला मासे सापडतात भरपूर, आणि त्याला प्यायला पाणी मिळतं. त्यामुळे असा एखादा पक्षी बघण्याकरता तुम्हाला कुठेही लांब जायची गरज नाही. पक्षी बघण्याकरता ठीक आहे, पुस्तक पाहिजे, तुमच्याकडे बायनॉक्युलर पाहिजे वगैरे, ठीक आहे. बट द बेस्ट टूल आय वुड से इज क्युरिओसिटी अँड पेशन्स. थोडंसं कुतूहल, थोडीशी उत्सुकता, काहीतरी, अरे आपल्याला काय दिसेल आजूबाजूला, असं जर का तुमच्या मनात विचार यायला लागला, बरोबर आहे, आणि थोडासा पेशन्स पाहिजे. आज पक्षी निरीक्षण सुरू केलं, उद्या मला 10 पक्षी दिसतील, परवा मला 20 दिसतील, असं कधीच होणार नाही. मी कित्येक वेळा एखादा विशिष्ट पक्षी कुठेतरी कुठल्या तरी भागात दिसतोय असं आम्हाला कळल्यानंतर आम्ही प्रवास करून तिथे जातो. पुण्याच्या जवळपास जातो, कदाचित खूप लांब प्रवास करून जातो, आणि पूर्ण ट्रिप वाया गेलीये. 4 तास मी तिथे बसलो, पण एकही पक्षी आला नाही, किंवा मला जे पाहिजे होतं ते आलं नाही. हे असं कित्येक वेळा झालेलं आहे. पण तरी पुढच्या वेळेला परत त्याच ओढीने तिथेच कदाचित, आणि मग असा जर का एखादा प्रवास केला तर हे असं एखादं चित्र मिळून जातं. धनेश पक्ष्यांबद्दल, त्याला ग्रे हॉर्नबिल किंवा राखी धनेश म्हणतात. पुण्याच्या कुठल्याही भागात हा पक्षी आपल्याला दिसतो. पण वैशिष्ट्य त्याचं
की त्याच्या मीटिंग पासून ते इन्क्युबेशन पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये ही मादी त्या ढोलीमध्ये आत जाऊन बसते. ढोली पूर्ण बंद झालेली असते, केली जाते बंद चिखलानी मातीनी, आणि नंतर त्या मादीची फक्त चोच बाहेर असते आणि नर ह्या सगळ्या साधारणतः 1.5 महिन्याच्या कालावधी करता या मादीला पूर्ण बाहेरून भक्ष्य आणून देतो, तिला भरवतो, तिला मग अंडी उबवली जातात, पिल्लं होतात आणि पिल्लं उडून जाईपर्यंत हा सगळा कार्यक्रम त्यांचा चालू असतो. इतकी वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला या पक्ष्यांच्या याच्यात दिसतात. घराच्या गच्चीवरून जसे आपल्याला पक्षी दिसतील तशा पुण्याच्या आजूबाजूची 4-5 नावं मी घेतली. तिथे गेलात तर अगदी उद्या सकाळपासून तुम्हाला पक्षी दिसायला सुरुवात होईल. हा फोटो काढलाय तो ARIच्या टेकडीवर काढलेला फोटो आहे. पिंगळा किंवा स्पॉटेड आउलेट ज्याला म्हणतात. आता ARIच्या टेकडीवर साधारणतः 2 ठिकाणी, एका ठिकाणी 3 किंवा 4 आणि दुसऱ्या ठिकाणी 1 जोडी असे स्पॉटेड आउलेट्स आपल्याला दिसतात. सहज कुठल्याही असं म्हणून घरातल्या कोणालाही घेऊन जा, बरोबर जा, सगळ्यांना तुम्हाला दाखवता येईल असा पक्षी आहे की जो तुमच्या आवाजाला खूप चांगला प्रतिसाद देतो. हे सगळे पक्षी जे आहेत बरोबर आहे, त्यांचे कॉल्स असं त्याला शब्द वापरला जातो, हे त्यांचे कॉल्स ठरलेले आहेत काही, बरोबर आहे. तुम्ही जर का तसा आवाज काढलात, आपल्याला पुण्यातले एक तज्ञ सगळ्यांना माहिती आहेत, किरण पुरंदरे, ते तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढू शकतात. आपल्याला कदाचित तेवढं सगळं जमत नाही, पण असा पक्ष्यांचा जर का तुम्ही आवाज काढला तर हे स्पॉटेड आउलेट तुम्हाला इतका सुंदर प्रतिसाद देतात की 5 मिनिटात तुम्हाला तो पक्षी तुमच्या समोर येऊन बसलेला दिसतो. तुम्हाला जो काही तो स्वर्गीय आनंद त्यावेळेला होईल त्याचं खरंच वर्णन करणं अवघड आहे. हा एक श्राईक नावाचा पक्षी आहे, खाटीक. जंगलामध्ये हिंडलात तर सगळ्यात लवकर सकाळी उठणारा पक्षी कुठला तर हा खाटीक आहे. आणि नाव का त्याला असं दिलंय, किडे पकडले, काही भक्ष्य पकडलं तर एखाद्या काट्याच्या झाडावर, बाभळीचे काटे असतात अशा बाभळीच्या झाडावर तो स्वतःचं भक्ष्य टांगून ठेवतो. जसा एखादा खाटीक बरोबर आहे बकरं टांगून ठेवतो त्याच्या दुकानामध्ये, तशा प्रकारे हा खाटीक जो आहे ते स्वतःचं भक्ष्य टांगून ठेवतो. यातल्या कित्येक पक्ष्यांना ही जी मराठी नावं आलेली आहेत, इतकी वैशिष्ट्यपूर्ण नावं आहेत. जसं मी मगाशी चष्मेवाला म्हणालो, तसं मी आता कदाचित याचं खाटीक हे नाव सांगितलं, बरोबर आहे. किंगफिशर, त्याला खंड्या, बंड्या ही अशा प्रकारची काही नावं दिली जातात. तसाच हा एक बार्बेट, मराठी नाव माहितीये कोणा? सकाळी उठल्यानंतर लांबवरून येणारा याचा आवाज टॉक 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 असा जो काही आहे हा सुतार नाहीये, हा तांबट आहे. हा तांबट आहे म्हणून म्हटलं टॉक 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 असा येणारा आवाज. तांबट आळीत ठोकाठोकीचा जो तांब्यांच्या भांड्यांचा आवाज येतो तशा प्रकारचा आवाज काढणारा हा पक्षी आहे. पुण्याच्या आजूबाजूला सगळीकडे झाडांच्या ढोलीमध्ये याचं घर असतं. आई वडील येऊन त्याला भरवतात. इतके सुंदर हे दृश्य त्याचं जे काही आहे, त्याचे जे काही जीवन यात्रा आहे ती जीवन यात्रा आपल्याला सगळी जीवनशैली त्याला त्याच्यात दिसू शकते. सुंदर असा तांबट हा पक्षी आहे. नावावरूनच कळेल, इंग्रजीत नाव याला म्हणतात फॅन्टेल फ्लाय कॅचर. पूर्ण त्याचे पंख जे आहेत ते कसे पसरवलेत बघा, आणि एक पाण्याचं भांड बस, बाकी कशाची तुम्हाला आवश्यकता नाही. पुण्याच्या जवळपास जरी तुम्ही कुठेतरी 1 दिवसाची जरी एखादी सहल केली तरी सुद्धा तुम्हाला साधारणतः 25 ते 30 प्रकारचे पक्षी दिसू शकतात. मग कदाचित सासवड असेल, भिगवणचं नाव तर सगळ्यांनी ऐकलं असेल. हो, आम्ही सगळेजण भिगवणला फ्लेमिंगोज बघायला, बरोबर आहे, अग्निपंख,
रोहित पक्षी बघायला आम्ही गेलेलो आहोत असं बरेच जण सांगतील. पण फक्त जायचं, फ्लेमिंगोज बघायचे, बोटीतून राईड करायची. त्या पाण्याच्या आजूबाजूला किंवा पाण्यावर जर का त्या दिवशी तुम्ही पक्ष्यांची नोंद ठेवायला सुरुवात केली तर तुम्हाला 30 पेक्षा जास्त पक्षी तुम्हाला एका अधिवासामध्ये, एका हॅबिटॅटमध्ये तुम्हाला सापडतात. पण कदाचित नंतर थोड्याशा आपल्या कक्षा रुंदावल्या असं म्हणतो की हो, आम्ही आमच्या आजूबाजूचे पक्षी, जवळचे पक्षी ते आता बघायला सुरुवात केली आम्ही. पण आम्हाला अजून काहीतरी थोडंसं करायचंय. मग त्या फक्त बायनॉक्युलर आणि पुस्तकाच्या बरोबरीने अजून काही गोष्टी येतात. हो, मग आम्हाला एखादी डे ट्रिप करायची आहे, पूर्णपणे आम्हाला दिवसभर सिंहगड व्हॅलीमध्ये जायचंय. पुण्यापासून खरंच 20-25 किलोमीटरवर अशी जागा, इतकं घनदाट जंगल आहे की सध्या आम्हाला बर्डर्सना सांगितलं जातं तिकडे जरा जाताना जपून जा, बिबट्याचा वावर वाढलाय. इतकं सुंदर जंगल आहे ते. एकट्याने जाऊ नका, दोघं तिघ जण एकत्र मिळून जा. अशी परिस्थिती पुण्याच्या पासून ही 20-25 किलोमीटर अंतरावर आहे. मग तुम्हाला एखादं पुस्तक असेल, एखादं बायनॉक्युलर असेल, एखादं बॅकपॅक असेल, हे अशा सगळ्या वस्तू लागतात. पण जंगलाचा आनंद घेणं आणि त्याच्यातून होणारं पक्षी निरीक्षण, म्हणून मी जरा शब्द वापरलाय, हा जो काही जॅपनीज शब्द आहे फॉरेस्ट बेथिंग. कित्येक या जागा आहेत तिथे शांतपणे तुम्ही जर का एक दोघं जण जाऊन बसलात तर एकही कृत्रिम आवाज येत नाही. एकही कृत्रिम आवाज येत नाही. कुठे गाडीचा आवाज येत नाही, कुठे माणसांचं बोलणं ऐकायला येत नाही. निसर्गाशी एकरूप होणं, समरस होणं म्हणजे काय याचा अनुभव या बर्ड वॉचिंग मध्ये, पक्षी निरीक्षणामध्ये तुम्हाला येऊ शकतो. पक्षी बघायचे असतील तर सगळ्यात चांगली वेळ कुठली? तर सकाळची वेळ. संध्याकाळची पण असते, सूर्यास्ताच्या वेळेला पण पक्षी बऱ्यापैकी येतात. पण सकाळी उठल्यानंतर खाणं जे महत्वाचं आहे, ते खाद्य शोधण्याकरता पक्षी बाहेर पडतातच पडतात. सकाळी उठणं, त्याच्याकरता मी कदाचित पुलंचं एक वाक्य वापरतो, गमतीशीर वाक्य आहे. पण ही अशांतता जर का तुम्हाला नको असेल तर जंगलामध्ये नक्की जा. तिथे जी काही तुम्हाला शांतता मिळेल ती खूप वेगळीच असेल. सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांची जी काही ती सगळी हालचाल सुरू होते आणि अगदी सूर्योदयाला तुम्हाला हे असे पक्षी इकडे तिकडे उडताना वगैरे दिसू शकतात. शांतपणे बसलात, आम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. शांतपणे बसलात तर कदाचित तुमच्यापासून काही फुटावर हे पक्षी येऊन बसतात. पक्ष्यांच्या मागे धावायची गरज नसते तुम्हाला. म्हणून अहो, पक्षी तर उडतात, मग ते इकडे जातील तिकडे जातील, आम्ही कसे त्यांच्या मागे धावणार? किंवा आम्हाला बघायचं असेल तर एवढं कसं आम्हाला जाता येईल? जंगलामध्ये जर का एखाद्या ठिकाणी शांतपणे तुम्ही बसलात तर तुम्हाला पक्षी दिसू शकतात. त्याच्याकरता काही याला म्हणू, असं जर का जंगलात जायचं असेल, बाहेर पडायचं असेल तर काही डूज अँड डोंट्स म्हणू, एथिक्स म्हणू, असे काहीतरी आहेतच, जे कदाचित तुम्हाला या 2 फोटोमध्ये दिसतील. आम्ही सगळेजण जे आहोत ते कॅमॉफ्लेज गिअर, ज्याला आम्ही त्याला शब्द वापरतो, कपडे घालून आहोत. त्या हिरव्या रंगाशी मिळते जुळते असे हे कपडे आहेत. भडक कपडे घालून जायचं नाहीये, आरडाओरडा करायचा नाहीये, बोलायचं नाहीये, गाणी लावायची नाहीये, मोबाईल सायलेंटवर ठेवायचा आहे. बरंच त्यातले डूज अँड डोंट्स आहेत. पण असं केलं तर तुम्हाला काही थोडीशी नावं सांगतो मी फक्त. असं केलं तर तुम्हाला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसू शकतात. हे क्लासिफिकेशन काय तुम्ही आता लगेच लक्षात ठेवा, ही नावं पाहिजेतच आमच्याकडे, असं काही नाही. ठीक आहे, जंगल बर्ड्स आहेत. कोणी म्हणे हे वेडर्स म्हणजे काय असतात? हो, तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर जे पक्षी दिसतात त्याला म्हणतो. आता मी उल्लेख केला भिगवणचा. भिगवणला वॉटर बॉडी आहे, पण मोठं उजनीचं पाणी आहे भिगवणला, माहितीये. पण भिगवणच्या आजूबाजूला बारामती, शिरसुफळ आणि कडबनवाडी या भागामध्ये जी ग्रासलँड्स आहेत, या ग्रासलँड्स मध्ये पण तुम्हाला भरपूर पक्षी दिसू शकतात.
पक्षी निरीक्षणाला सुरुवात केल्यानंतर कदाचित तुम्हाला ही सगळी नावं कानावर पडतील. तुमच्या आजूबाजूचे जे काही बर्ड वॉचर्स आहेत कदाचित कोणीतरी त्यावेळेला येस अरे आता किती गोल्डन लाईट आहे असा एखादा शब्द वापरेल. एखादा नवीनच पक्षी बघितल्यानंतर कोणी म्हणेल अरे हा माझा लायफर आहे. हा एक शब्द वापरला होतो वर्डिंग मध्ये. पहिल्यांदा जो पक्षी तुम्ही बघता त्याला तुम्ही लायफर असं म्हणता. अरे संध्याकाळपर्यंत थांबू, हे पक्षी रुस्टिंग करता येतील असा एखादा तुम्हाला शब्द इथे दिसेल. किंवा सध्या आम्हाला किंगफिशर दिसत आहेत ते ब्रीडिंग प्लुमेज मध्ये दिसत आहेत. जसं जसं त्यांचा तो ब्रीडिंगचा कालावधी येतो त्यावेळेला त्यांचे रंग बदलतात, त्यांचं स्वरूप थोडंसं बदलतं. आणि हे असे शब्द जे काही आहेत हे कानावर पडले की मग तुम्ही म्हणू की त्या दृष्टीने शोध घ्यायला लागता. अरे मला ब्रीडिंग प्लुमेज मधला एखादा किंगफिशर बघायचा आहे. हो, मग तुम्हाला पुस्तकामध्ये अरे त्यांचा ब्रीडिंगचा कालावधी जो काही आहे तो स्वतः जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये आहे. तर त्या महिन्यामध्ये तू जर का कुठेतरी कोकणामध्ये गेलास तर तुला हे किंगफिशर जो आहे तो किंगफिशर तुला त्यावेळेला ब्रीडिंग प्लुमेज मध्ये किंवा त्याचे रंग जे आहेत ते एकदम छान असे रंग अशा प्रकारे दिसू शकेल. आता मी डूज अँड डोंट्स म्हणालो, काय करता येऊ शकतं किंवा काय केलं पाहिजे. धावपळ नाही चालणार, शांत बसून राहिलं, हे असं जर का तुम्ही काहीतरी केलं तर तुम्हाला हे असे एक एक वेगवेगळे पक्षी दिसायला सुरुवात होते. आता सगळ्या पक्ष्यांची नावं तुम्हाला सांगत नाही, कदाचित काही मिनिटांनंतर ती तुम्ही विसरून पण जा. पण हे जे काही आम्ही पक्षी बघितलेले आहेत त्याच्या प्रत्येकामागे असं म्हणू एखादी काहीतरी कथा आहे. किती वेळ जाऊन बसलो, सकाळी 6 वाजता ज्याला म्हणू गुड टेकून बसलोय आणि 9:30 पर्यंत एकही पक्षी आला नाही, पण तसंच्या तसं समोर कॅमेरा आहे, शांत बसलेलो आहे, समोर पाणी आहे किंवा एक झाड आहे, त्या झाडावर तो पक्षी येतो हे कळलंय. 2-2, 3-3 तास एका जागी बसल्यानंतर कदाचित हे असं का काहीतरी एखादा फोटो मिळू शकतो. त्याचं मराठी नाव आहे स्वर्गीय नर्तक. एशियन किंवा त्याला सध्या थोडंसं नाव बदललं, इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर असं त्याला म्हणलं जातं. उजवीकडचा आहे तो नर आहे, डावीकडची आहे ती मादी आहे. पण हे असं सुद्धा त्याला एक्लिप्स प्लुमेज म्हणतो किंवा एक्लिप्स मॉर्फ म्हणतो. म्हणजे हा सब ऍडल्ट आहे, त्याचा आता मेल मध्ये काही दिवसांनी रूपांतर होईल. त्याचा जो काही केशरी रंग आहे तो सगळा हळूहळू बदलत जाईल आणि तो नंतर पूर्णपणे पांढरा झालेला असेल. हे पक्षी किती वेडावाकडा इकडून तिकडे प्रवास करतात. पुण्याच्या आजूबाजूला कदाचित 2-3 महिने हे पक्षी दिसतात, नंतर तुम्हाला त्यांचं दर्शन सुद्धा होत नाही. पूर्णपणे उत्तरेकडे निघून जातात, तिथून परत येतात. एक हा पट्ट कादंब किंवा बार हेडेड गीज नावाचा पक्षी आहे. हा फोटो काढलाय मी उजनीच्या पाण्यापाशी. हा पक्षी येतो सायबेरियामधून. याचं रेकॉर्ड आहे किती उंचीवरून प्रवास करतो. एक अनकन्फर्म्ड रेकॉर्ड आहे की त्यांनी एव्हरेस्टवरून प्रवास केलाय, पण कन्फर्म्ड रेकॉर्ड आहे की त्यांनी एव्हरेस्टच्या शेजारचं जे मकालू नावाचं पीक आहे त्यांनी मकालूच्या वरून प्रवास केलेला आहे आणि उत्तरेतून प्रवास करून तो साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपल्या भिगवणला आलेला असतो. भारतात बऱ्याच ठिकाणी येतो, नंतर खाली अजून भिगवण किंवा दक्षिणेमध्ये कर्नाटकात तो दिसतो, उजनीला अजून पलीकडे औरंगाबादला दिसतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा दिसतो. पण एवढा लांब प्रवास करणारा हा पक्षी स्थलांतर करून येतो, आपल्या इथे राहतो, त्याचं ब्रीडिंग होतं, पिल्लं होतात, सगळे परत वातावरण बदललं, तिकडची थंडी कमी झाली आहे हे त्यांना कळलं की चालले परत. वर्षानुवर्ष हे जीवनचक्र जे आहे हे या पक्ष्यांचं हे असंच चालू आहे. मग अशी मी तुम्हाला म्हणालो तसा तो राखी धनेश, तसाच हा एक ग्रेट हॉर्नबिल आहे. हा माणगावच्या जवळ काढलेला फोटो आहे. काय नाही, हा मलाबार पाईड नाहीये. हा ग्रेट हॉर्नबिल आहे, ग्रेट इंडियन हॉर्नबिल आहे. हा
मलाबार पाईड असा दिसतो, पण याच्या डोक्यावरची मोठी जी काही कवच आहे, चोचीच्या वर जी टोपी आहे, त्याच्यावरून ओळखता येतो की हा ग्रेट इंडियन हॉर्नबिल आहे. मोठं याच्या तोंडामध्ये पिल्लांना भरवण्याकरता बघू शकाल एक त्यांनी पक्षी पकडलेला आहे, छोटं पक्ष्याचं पिल्लू पकडलेलं दिसतंय. हा पक्षी बघणं खरंच इतका आनंद देतो की तो पक्ष्यांना भरवतो, त्यानंतर आतमध्ये मादी पण असते, सगळी आतमधली चोचीनी घाण स्वच्छ करतो. हे जे काही त्याचं नेस्ट आहे ते एकदम क्लीन, ज्याला म्हणू अशा प्रकारे ठेवतो. आणि दर एक साधारणतः अर्ध्या पाऊण तासानंतर नराचं तेवढंच काम आहे, जायचं, भक्ष्य शोधायचं, पिल्लांकरता आणि मादी करता घेऊन यायचं. दिवसभर अशा प्रकारचं काम चालतं. मराठीमध्ये एकच शब्द आहे पोपट असा, पण इंग्रजीमध्ये ते दोन शब्द आहेत. एक आहे पॅरट आणि दुसरा आहे पॅराकीट. भारतामध्ये एकच पॅरट सापडतो, तो हा. याला शब्द आहे व्हर्नल हँगिंग पॅरट. पुण्यापासून जवळ सासवड भागामध्ये हा पक्षी तुम्हाला आत्ताच्या मागच्या 8-15 दिवसापर्यंत दिसत होता. साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत हा पक्षी इथे दिसतो. व्हर्नल हँगिंग पॅरट गुंडा पोपट आहे, त्याला मोठी शेपूट नाहीये. बाकी आपण जे काही बघतो, रोज रिंग पॅराकिट असेल, कदाचित एखादा अलेक्झांड्रिन पॅराकिट असेल. हा आहे पॅरट. त्याच्यात सुद्धा आपण नेहमी बघतो तो नाही, आपण बघतो त्याच्या गळ्याभोवती कदाचित एखादी गुलाबी रिंग असेल, बरोबर आहे, किंवा डोळे लाल असतील, त्याला अलेक्झांड्रिन पॅराकिट म्हणतात. याला म्हणतात प्लम हेडेड पॅराकिट किंवा ब्लॉसम हेडेड पॅराकिट. त्याच्यात सुद्धा नर आणि मादी दोघांच्या डोक्याचा रंग वेगळा असतो. ही आहे मादी. या पक्षाच्या डोक्यावर जावळ आहे. याला ब्लॅक नेप्ड मोनार्क असं म्हणतात. आपल्या तळ हाताची जर का आपण ओंजळ केली आहे का, एवढंच घरटं असतं त्याचं. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 पिल्लं असतात. अगदी उथळ असं घरटं. आणि पावसाळ्याच्या दिवसात गच्च, अगदी म्हणजे कोकणातला पाऊस, हा कर्नाळ्याच्या जवळ आम्ही काढलेला फोटो आहे. गच्च म्हणजे धुवाधार पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये हातात छत्री घ्यायची, कॅमेरा घ्यायचा आणि पक्षी सुद्धा किती भिजलेला आहे बघा, ते तुम्हाला त्याच्यावरून कळेल. त्यांना सगळं त्यांचे जे काही पंख आहेत ते सगळे पंख तयार व्हायचे त्यांचे. त्यामुळे आता हे जे काही निळं आहे ते पिल्लं, ही काही दिवसांची पिल्लं आहेत अगदी. त्यामुळे त्याच्यात आता निळा रंग कुठेच दिसायचा नाही. पण जसे जसे ते मोठे होत जातील तसा त्यांना तो निळा रंग येत जाईल. हा सुद्धा मगाशी मी सांगितलं तसं सारसबागेत काढलेला फोटो आहे. तेच अजूनही गेलं तर ते लाकडी तुम्हाला हे दिसेल, मोठं झाडाचा बुंधा ठेवलेला आहे. त्या झाडाच्या बुंध्यावर तुम्हाला हा पक्षी आहे. फ्लेमिंगोज, चित्रकला किंवा पेंटेड स्टॉर्क. हा फोटो मी कुठे काढलाय सांगितलं तर कदाचित तुम्ही म्हणजे आश्चर्याचा धक्का बसेल. सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून तुम्ही जर का कर्वेनगरकडे यायला लागला तर अजूनही कधी बघा, डाव्या बाजूला नदीच्या पलीकडे, म्हणजे सिंहगड रस्त्यावरून निघालं की नदीच्या पलीकडे, आता नदी कशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा त्या नदीच्या पलीकडे हे पूर्ण गारवेलाची भिंत तयार झालेली आहे. त्या गारवेलाच्या भिंतीच्या इथे काढलेला हा चित्रकला पेंटेड स्टॉर्क तिथे बसलेला होता. मग अशी मी जो पक्षी दाखवला ब्लॅक नेप्ड मोनार्क, त्याचं हा सिंहगड व्हॅलीमध्ये काढलेला फोटो आहे. त्याला इतकं सुंदर वर ते डोक्यावर मी म्हणलं तसं जावळ दिसतं त्याचं. या पक्ष्यांमध्ये इतकं वैविध्य आहे, हे आपण कल्पना पण करू शकणार नाही. खरोखर आपण कल्पना करू शकणार की अशा प्रकारचा पक्षी असू शकतो. म्हणजे अगदी आपल्या एका हातापेक्षा छोटा असा सुद्धा एखादा स्पेकल्ड पिक्युलेट नावाचा पक्षी, तिथपासून ते एखादा मोठा
बाल्ड ईगल पर्यंत वाटेल ते पक्ष्यांचे आकार तुम्हाला दिसू शकतात. तुम्ही जर का कोकणामध्ये जर का याला म्हणू मुंबई गोवा हायवेनी प्रवास करत खालपर्यंत जर का कर्नाटकामध्ये गेलात तर प्रत्येक नदीच्या काठावर अलीकडे आणि पलीकडे मी ज्याला म्हणतो 4 ठिकाण आहेत. नदीच्या अलीकडचा जो पूल आहे त्या पुलाच्या डाव्या उजव्या बाजूला, पुलानंतर डाव्या उजव्या बाजूला तुम्हाला ही ब्राह्मणी घार, ब्राह्मणी काईट असा हा पक्षी दिसतो. पक्ष्यांचा फोटोग्राफी हा नंतरचा विषय कदाचित. फोटोग्राफी करावी का नाही खूप, कारण फोटोग्राफी म्हणलं की मग तुम्हाला असाच फोटो पाहिजे, मग पक्ष्यांच्या अजून जवळ जाणार, मग त्यांना त्रास देणं, हे ते वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी मध्ये याला म्हणू वादविवाद स्पर्धा होऊ शकते एक त्याच्यावर, इतका तो विषय असा आहे. पण पक्षी निरीक्षण हे ध्येय ठेवूनच मी कदाचित सुरुवात केली. 7, 8, 10 वर्ष मी फक्त पक्षी निरीक्षण करत होतो. मग त्याच्यानंतर कदाचित पहिल्यांदा कॅमेरा उचलला आणि अरे आता आपण थोडेसे फोटो काढू, याला मी शब्द वापरतो डॉक्युमेंटेशन. पक्षी निरीक्षणातून अजून काय सुरू होऊ शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. हा पक्षी कदाचित काही जणांनी ओळखला असेल. अत्यंत दुर्मिळ झालेला हा मालढोक, ग्रेट इंडियन बस्टर्ड असा हा पक्षी. पुण्यातले एक डॉक्टर आहेत, डॉक्टर पाटील म्हणून, त्यांनी सुरुवातीला नान्नज हे जे सोलापूरच्या जवळचं अभयारण्य आहे तिथे पक्षी संवर्धनाचं, या मालढोकचं संवर्धनाचं काम सुरू केलं. कारण पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली आणि लक्षात आलं अरे इथे तर आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके मालढोक शिल्लक राहिलेले आहेत. संवर्धनाचं काम सुरू केलं, ही संख्या वाढत वाढत गेली. पण मग राजकीय दबाव, बिल्डर लोकांचं तिथलं जे काही प्राबल्य होतं ते, मग ते अभयारण्याचा भाग थोडासा कमी होणं, मग तिथे अजून काही बांधकामं होणं, हे असं सगळं जे काही होत गेलं त्याच्यातून या सोलापूर जिल्ह्यातल्या नान्नज मधले सगळे मालढोक आता तिथे नष्ट झालेले. आता दिसतात कुठे, फक्त राजस्थानामध्ये. पण तिथे इतकं संवर्धनाचं काम चांगलं सुरू झालेलं आहे की हे असं दृश्य आता तिथे दिसायला लागतं. कदाचित पूर्वी 1 किंवा 2 असे दिसत होते, आता हे असे 4-4, 5-5 पक्षी तुम्हाला. मी याच वर्षी एकदा जानेवारी महिन्यात राजस्थानला जाऊन आलो, त्या माझ्या एका फ्रेम मध्ये असे 17 मालढोक एका पुढे मागे चालतायत. हे असं दृश्य आता दिसायला लागतं. हे साम, राजस्थानात जैसलमेरच्या जवळ साम नावाचं गाव आहे, तिथे एक डेझर्ट नॅशनल पार्क आहे. त्या डेझर्ट नॅशनल पार्क मध्ये काढलेला हा फोटो आहे. Every bird tells a story. You should be patient enough to listen to it. मग एखादा वल्चर असेल, ही कदाचित सारस क्रेन क्रौंच याची फॅमिली असेल. इतक्या वेगवेगळ्या त्यांच्या पोझेस आपल्याला दिसतात. 4 जण कसं कुटुंब करून राहतात, नवरा बायको, एक मेल फिमेल जोडी एकमेकांना कधीच सोडत नाही. कित्येक कथा त्याच्याबद्दल आहेत. पुढच्या स्लाइड मध्ये जरी मी दोन्ही फोटो एकदम दाखवत असलो तरी कदाचित मी म्हणेन साईज कमी करण्याकरता मी ते केलं. आधी डावीकडचा फोटो बघा, मी तो फोटो काढला, म्हणजे मित्र पण त्यावेळेला बरोबर होते, आहेत आता इथे ते. पहिला फोटो डावीकडचा काढल्यानंतर काहीच तुम्हाला त्याच्यात नाही. हो, एक त्याला ब्राऊन फिश औल म्हणतात, तसं औल आहे. पण त्यांनी ज्यावेळेला मान वर करून आमच्याकडे बघितलं, पूर्ण चेहरा दिसला त्याचा, त्यावेळी कळलं काय झालंय ते. त्याला एक डोळाच नाहीये. इकडचा फोटो बघितल्यानंतर हो काही हो त्याला डोळा दिसतोय, तिकडचं पलीकडचं काही दिसत नाहीये. पण कुठल्या तरी दुसऱ्या औलच्या मारामारीमध्ये कदाचित त्याला इजा झाली असेल, जखम झाली, दुखापत झाली आणि त्याचा पूर्ण डोळा गेला याच्यामध्ये. म्हणून म्हटलं की या प्रत्येक फोटोच्या मागे
काहीतरी एखादी कथा असते. बर्ड वॉचिंग मधून कदाचित पुढची पायरी जी सुरू होते ती, हो मी आता फोटोग्राफी करणार आहे. म्हणून मग सगळ्यांना एक थोडीशी कल्पना यावी म्हणून हे मी चित्र वापरलेलं आहे की हो मग कॅमेरा आला, मग त्याच्याबरोबर त्याच्या काही ऍक्सेसरीज असतील त्या आल्या, मग एखादा ट्रायपॉड आला. पण मी म्हणतो ही सगळी नंतरची पायरी आहे. ही सगळी काय जी आहे ना ही सगळी नंतरची पायरी आहे. म्हणजे फोटोग्राफी करणाऱ्यांमध्ये तर कदाचित एक वाक्य प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे, फोटोग्राफी करायला लागलात की तुम्हाला निराशाच जास्त आहे, फ्रस्ट्रेशन. पक्षी बघताय तुम्ही, हो डोळ्याला बायनोक्युलर लावली, पक्षी दिसतोय वगैरे वगैरे. फोटोग्राफी म्हणलं की अरे हो मला असाच फोटो पाहिजे, मग तो जवळच पाहिजे, मग तो पक्षी डावीकडेच बघत होता, मग त्यावेळी किंवा बघत होता नीट, पण त्यावेळी माझा कॅमेराच तयार नव्हता, फोकसच झाला नाही. किती 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 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणून मी म्हणतो की फोटोग्राफी जर का काही करायची असेल तर हे सगळं जुळून यावं लागतं. पक्ष्यांचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला फोटोग्राफीचं थोडंसं स्किल, ती माहिती पाहिजे. कदाचित कॅमेरा तुमचा जरा चांगल्या प्रतीचा असावा. आणि मग असं झालं की तुम्हाला एखादा कदाचित असा आयडियल, ज्याला आम्ही शब्द वापरतो तसा आयडियल तुम्हाला फोटो मिळू शकतो. हो हो पूर्ण पक्षी दिसतोय, त्याचा डोळा दिसतोय, याला मी शब्द वापरतो क्लटर नाहीये, मागच्या बाजूला खूप झाडं पानं काही नाहीये, आकाश आहे किंवा स्वच्छ आहे. हा त्याच्यातून मग काही कदाचित त्याला मी म्हणतो जादुई इमेजेस अशा मिळू शकतात. हा साततालला काढलेला फोटो आहे. सातताल उत्तराखंडमध्ये, नैनिताल, सातताल, भीमताल अशी जी काही ती 5-6 गावं आहेत त्यातल्या साततालला काढलेला हा फोटो आहे. पण पाशी पक्षी कसे येतात आणि काय दिसतं, नाव आहे त्याचं कॉमन ग्रीन मॅगपाय. पण हा तसं म्हणलं तर त्या काही कालावधीमध्ये थोड्या दिवसांमध्ये तुम्ही जर का तिथे गेलात तरच तुम्हाला हा पक्षी दिसतो. काही सनबर्ड्स असतील, मगाशी म्हणालो तसा हा एखादा वर्नल हँगिंग पॅरेट असेल. आणि माझ्या काही आवडत्या पक्ष्यांमधला हा एक ओरिएंटल ड्वार्फ किंग फिशर किंवा त्याला तिबोटी खंड्या असं म्हणतात. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये, जास्तीत जास्त सप्टेंबर महिन्यापर्यंत हा आपल्या पूर्ण कोकण पट्टीमध्ये हा पक्षी दिसतो. पक्षी आहे तळहातापेक्षा सुद्धाही छोटा, पण त्यांनी तोंडात भक्ष्य केवढं मोठं पकडलंय बघा. आणि असं भक्ष्य तो त्या पिल्लांना खायला घालतो. पक्षी निरीक्षणाला सुरुवात केल्यानंतर काय, मी परत म्हणतो फोटोग्राफी दुय्यम भाग आहे, पण पक्षी निरीक्षणाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही जर का असा पक्षी बघितलात, आम्ही तो जाऊन की हो हा पक्षी आता दिसायला लागलाय असं कळलं, त्यांनी घरटं बांधलंय, एका ओढ्याच्या उभ्या भिंतीमध्ये तो असं आडवं लांब नळकांड्यासारखं घर करतो, आतमध्ये त्याची अंडी आणि पिल्लं असतात. अरे हो आता तो दिसायला लागलेला आहे. मग कदाचित एक दिवस जा, बघा तो काय खायला घालतोय. कदाचित छोटेसे मासे, छोटासा बेडूक. 8 दिवसांनी जा, भक्ष्याचा आकार वाढलेला आहे. अजून 8 दिवसांनी जा, अजून 15 दिवसांनी जा. असं जर का तुम्ही ऑब्झर्वेशन तुम्ही जर का केलं, नोंद ठेवलीत, तर त्या पिल्लांचा आकार कसा वाढत गेलेला आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यावर कळू शकतं. म्हणजे हा फोटो काढलाय मी, त्याच्यानंतर परत असं म्हणून त्यावेळेला गेलो नाही, पण 2 किंवा 3 दिवसात पिल्लं उडून गेली असतील. एवढं मोठं जर का तो भक्ष्य तर पिल्लांना जर का खायला घालत असेल तर पिल्लं आता बऱ्यापैकी मोठी झाली असतील. बरोबर आहे. आता याच्यानंतर ही पिल्लं आता नक्की उडून जाते. म्हणजे अशा या ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत, या बारीक बारीक गोष्टी इतकं आपल्याला छान आनंद देऊन जातात. हा पण साताला काढलेला त्या पक्ष्यांचे काही वेगवेगळे जे प्रकार आहेत, त्यातला फिझंट असा जो प्रकार आहे, त्यातला हा एक खलीज फिझंट जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, तुम्ही सगळे ते बघताय. आता जे काही फोटो मी दाखवले त्याच्यावरून हे माझं मत आहे की असं काय काय आपल्याला या पक्ष्यांकडून शिकता येऊ शकतं, त्यांच्याकडून काय घेता येऊ शकतं.
बहुतेक सगळ्या पक्षांकडून तर पेरेंटल स्किल, ज्याला मी शब्द वापरतोय पेरेंटल स्किल, तर तुम्हाला अगदी नक्की त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं. आता मी मायग्रेटरी बर्ड्स बद्दल सांगत होतो तुम्हाला, त्या पट्ट कादंब किंवा बार हेडेड गीज बद्दल सांगत होतो. हा जो आता फोटो दाखवलाय हा स्टोन चॅट म्हणून आहे, त्याचा फोटो आहे. कुठून कुठे मायग्रेशन करतो, काय त्यांच्या मेंदूमध्ये असेल रचना, काय त्यांना ज्ञान मिळत असेल, दिशांचं ज्ञान मिळत असेल. वर्षानुवर्ष ते एका रस्त्यावरून प्रवास करतात, येतात, जातात. किती प्रवास करू शकतो एखादा पक्षी? तर हा एक अमूर फाल्कन नावाचा पक्षी आहे. हा दिसतो, हा फोटो काढलाय तो लोणावळ्याला काढलेला फोटो आहे. लोणावळ्याला धरण आहे, लोणावळा धरण ज्याला म्हटलं जातं, लोणावळा डॅम. ते पाणी आटल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये त्याचं जे काही हिरवळ आहे त्या हिरवळीवर हा पक्षी येतो. येतो कुठून? हा त्या पक्षाचा प्रवास आहे. कुठून सुरुवात करतो बघा आणि जातो कुठे? साऊथ आफ्रिकेमध्ये. 2 ठिकाणी त्याला एवढा मोठा समुद्र ओलांडायचा आहे, जाताना आणि येताना न थांबता. तिथल्या कुठल्याही मधल्या बेटावर सुद्धा थांबत नाही. एकदा भारताचं ज्याला म्हणून मेनलँड सोडलं की तो पूर्ण आफ्रिकेपर्यंत उडत जातो तो पक्षी. कमाल आहे की नाही सांगा? म्हणजे नवलं याला म्हणावं, अरे कसं कसं शक्य आहे या पक्ष्यांना. चित्र विचित्र म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचे, काय रंग आणि काय त्याचा आकार आणि काय असावं. हा पण सातारला काढलेला फोटो आहे. इंग्रजी नाव आहे त्याचं लॉंग टेल्ड ब्रॉडबिल वगैरे वगैरे, पण आम्ही त्याला म्हणतो हेल्मेट बर्ड. जणू काही त्यांनी हेल्मेट घातलं डोक्यावर, अशा प्रकारचं हे काहीतरी दिसतं. माझे मित्र आता माझ्याबरोबर आहे तिथे, जे हा पक्षी बघायला आम्ही गेलो होतो त्यावेळेला इथे होते. एक अत्यंत घसारा असलेली टेकडीवर चढून वर गेलो, म्हणजे पाऊल ठेवला तर खाली जाणार माणूस, अशीच परिस्थिती होती. तरी आम्ही सगळेजण धीराने पुढे गेलो. हा फोटो ज्यावेळी मी काढलाय त्यावेळी मी एका झाडाला दोन्ही बाजूला पाय लावून बसलो होतो. पाय जर का माझा हल्ला असता, सरकला असता, तर मी पूर्ण त्या टेकडीवरून खाली खाली घसरत गेलो असतो, अशी परिस्थिती होती. पण हे सगळं केल्यानंतर सुद्धा असा फोटो मिळाल्यानंतर जे काही वाटतं, हा आनंद खरंच. त्यामुळे बर्डिंग अँड हॅपीनेस मी त्याला शब्द वापरतो, दे गो हँड इन हँड. पक्षी निरीक्षण सुरू केल्यानंतर एखादा माणूस निराश होऊच शकत नाही. उलट म्हणू, निराशा घालवायची असेल तर तुम्ही पक्षी निरीक्षणाला सुरुवात करा. आणि माझ्या काही आवडत्या पक्ष्यांपैकी हा एक शेवटचा पक्षी मी इथे दाखवलाय. काही जणांना ती कथा मी पूर्वी कधीतरी व्हॉट्सअपवर आमच्या ग्रुपवर टाकली होती म्हणून कदाचित माहिती असेल, तरी परत सांगतो की मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मित्राचा फोन आला की अरे हा मलबार ट्रोगन किंवा मलबारी कर्णा असं म्हणतात असा हा पक्षी आहे, त्याचं मला घरटं सापडलेलं आहे. माझ्याकडे एकच दिवस वेळ आहे, तू आलास तर मी तुला हे घरटं दाखवू शकेन. रात्रीच्या बसने प्रवास केला, गेलो. सकाळी त्यांनी मला बस स्टँडवरून बांद्याच्या बस स्टॉपवरून त्यांनी मला मोटरसायकलवर घेतलं. आम्ही थेट जंगलात गेलो. काही अन्निक उरकणं वगैरे सुद्धा काही प्रकार नाही. जाताना वाटेत एक कप चहा फक्त प्यायलो. गेलो, त्या पक्षाचं घरटं त्याला माहिती होतं. आम्ही जाऊन बसलो. दुपारी 12 वाजेपर्यंत काहीही नाही, एका जागी बसलोय. काही खाल्लेलं नाही, काही चहाचा कप होता तेवढ्यावर. तो म्हणला अरे 2 दिवसापूर्वी इथे पक्षी आलेला बघितलेला आहे, पण ठीक आहे आता आपण बाहेर पडू, जरा काहीतरी खाऊ आणि परत येऊ. परत येऊन बसलो तर काय या सगळ्या प्रकारचे एक तासभर वगैरे काही वेळ गेला आणि 2-2:30च्या सुमारास तो पक्षी आला.
त्यांनी पिल्लांना भरवलं, मला काही त्याचे फोटो मिळाले, काय एक छोटासा व्हिडिओ करता आला, सगळं झालं. चला परत बांद्याच्या बस स्टँडवर रात्रभर 10 तास प्रवास करून सकाळी पुण्याला आलो. हे एक रात्र प्रवास, दुसऱ्या दिवशी पक्षाचे फोटो काढणं, परत एक रात्रीचा प्रवास, एवढं करून पुण्यावर. हे थोडंसं पर्सिव्हरन्स, थोडीशी क्युरिओसिटी, ज्याला शब्द वापरू, हे असं असेल तर तुम्हाला पक्षी निरीक्षण, इतर सगळ्या कला म्हणजे ज्या आहेत, मी त्याला म्हणतो की त्याला तुम्हाला खरंच काहीतरी कौशल्य लागतं, पण पक्षी निरीक्षण हे आहे की कोणीही कधीही सुरू करू शकतं. यू स्टार्ट लुकिंग इन टू युअर सेल्फ. खरोखर जगाचा विसर पडणं म्हणजे काय, त्याचा अनुभव आम्ही सगळे पक्षी निरीक्षक घेतो. काय तिकडे ज्याला म्हणतो ना, दुनियाला आग लागली तरी आपल्याला फरक पडत नाही, आपण जंगलामध्ये आहोत. म्हणजे आपण आपल्याशी जो संवाद साधतो त्यावेळेला तो सगळ्यात आनंद देऊन जाणारा भाग आहे. द पीस अँड ट्रँक्विलिटी हे दोन शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो. व्हॉट वी एक्सपिरियन्स इन एनी सच जंगल, येस, इट इज रिअली आउट ऑफ दिस. अरे मग रोजचं आपलं काम, त्याचा जो काही ताणतणाव आणि सगळी काय गडबड गोंधळ, गर्दी, धूळ, हे ते जे काही आहे, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर मी असं म्हणेन की कदाचित उद्या सकाळपासून सुद्धा थोडंसं पक्षी निरीक्षण सुरू करा. एक आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा, एक कदाचित एक वेगळा पैलू निर्माण करू. धन्यवाद. ज्याला म्हणू वर्ल्ड हॉटस्पॉट्स, पहिल्यांदा अराउंड पुणे असं म्हणतो मी. आता सांगितलं तसं सासवड असेल, बिगवण असेल, सिंहगड व्हॅली असेल, अगदी ARI असेल, कोकण आहे, कर्नाळा, तिथे जाऊन तुम्ही पक्षी बघू शकता. पुण्याच्या बाहेर पडायचं असेल तर आपला पूर्ण सह्याद्री जो आहे तो सह्याद्री, सगळा सह्याद्री अत्यंत ज्याला म्हणू जैवविविधता असलेला, बायोडायव्हर्स असा आहे की जिथे तुम्हाला पक्षी दिसू शकतात. म्हणजे वसई पालघरच्या किनाऱ्यापासून ते खालच्या केरळमधल्या थत्तेकड पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पक्षी दिसू शकतात. जे काही जगामध्ये 30 बायोडायव्हर्स स्पॉट्स आहेत त्यातले 6 भारतामध्ये आहेत. एवढं आपल्याकडे वैविध्य आहे. एकतर हिमालय सगळा, त्यामुळे हिमाचल, उत्तराखंड वगैरे वगैरे या भागामध्ये, आणि नॉर्थ ईस्ट, अरुणाचल, नागालँड, बरोबर आहे, पश्चिम बंगालचा काही भाग, सिलिगुडी, अशा सगळ्या भागांमध्ये इतके उत्कृष्ट पक्षी दिसतात. जसे पक्षी निरीक्षक वाढलेले आहेत तसे पक्षी दाखवणारे असा पण एक नवीन व्यवसाय मागच्या 7-8-10 वर्षामध्ये आता सुरू झालेला आहे असं म्हणू. म्हणजे गरज आहे असं म्हणू आपण, बरोबर आहे. कोणीतरी देणार आहे, कोणीतरी घेणार आहे आणि ते जुळलंय, असा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही जातो, ते एखादा तिथला स्थानिक कोणीतरी गाईड असतो, बरोबर आहे, तो सगळं त्याला त्या जागा माहिती असतात. जसं मी सांगितलं पुण्यातल्या काही जागा मला माहिती आहेत. मला एखाद्या बाहेरच्या मित्रांनी विचारलं की अरे मला हा पॅराडाईज फ्लायकॅचर बघायचा आहे. मी तर म्हणजे हो, अरे तू डिसेंबर जानेवारीमध्ये ये, सिंहगड व्हॅलीमध्ये जा, तुला पॅराडाईज फ्लायकॅचर दिसेल. सीतेचा दरा आहे, बरोबर, सीतेच्या दराच्या इथे दिसेल. तसं तिथला एखादा पक्षी, तिथला एखादा गाईड आहे, तो आम्हाला सांगतो. कदाचित आता बर्डिंग कम्युनिटी एवढी मोठी झालेली आहे, सोशल मीडियाचा प्रभाव इतका मोठा आहे की
त्याच्यावर आपल्याला हो अरे आता हे सध्या हा पक्षी इथे दिसतोय, हा पक्षी इथे दिसतोय, हे असं जर का कळलं तर आम्ही मग कदाचित आम्ही उत्तराखंडला आता सांगितलं तसं सातारला गेलो, तिथे एखादा आमचा गाईड होता, 4-5 जण समविचारी जे काही आहे ते जमवायचे, चला आपण एक बर्डिंगची ट्रिप करू. तर ते छत्तीसगडला गेलो, मग कदाचित उत्तर किनाऱ्यावर जे काही आहे आपल्या तिकडे गेलो. बरोबर आहे. अशा प्रकारे खूप हॉटस्पॉट्स आहेत की अशा ठिकाणी जाऊन तुम्ही पक्षी निरीक्षण करू शकता. पण हे सगळं मी तरी परत शब्द वापरतो, हे सगळं नंतरचं आहे. पक्षी निरीक्षण करायचं असेल तर स्वतः पुण्यात घरात आजूबाजूला आधी पहिलं सुरुवात करा. यू शुड बी एबल टू डेव्हलप कल्टिवेट अ व्हेरी गुड हॉबी. Yes. Thank you.